नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर दास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 28 जानेवारी आणि आपण आज पाहतोय महत्वाचे करंट अफेअर. सर्व आपल्याला शुभप्रभात, गुड मॉर्निंग. मित्रांनो, आपण सुरू करतोय मराठी उपक्रम, हा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. आणि मित्रांनो, व्हिडिओ फर्स्ट पासून ते लास्ट पर्यंत पहा, जेणेकरून प्रत्येक प्रश्न, प्रत्येक मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा असू शकतो. ठीक आहे. कालचा प्रश्न होता, सुनीता विल्यम्स यांनी किती वर्षाच्या सेवेनंतर नासा मधून निवृत्ती जाहीर केली आहे? याचं उत्तर होतं 27 वर्ष. लक्षात असू दे, उत्तर काय होतं? 27 वर्ष. ठीक आहे. आजचा पहिला प्रश्न, हवामान बदल कामगिरी निर्देशांक CCPI 26 भारताचा क्रमांक कितवा आहे? तर उत्तर पाहायला गेलं तर भारताचा क्रमांक 23 आहे. इतर काही आपण निर्देशांक पाहूया भारताबद्दल. हवामान बदल कामगिरी निर्देशांक 26 भारत 23, जागतिक डिजिटल नॉमेड अहवाल 25 भारत 38वा, जागतिक हवामान जोखीम निर्देशांक 25 भारत 15वा, हेनले पासपोर्ट इंडेक्स 26 मध्ये भारत 80वा, आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात भारत 128वा, ई कचरा निर्मितीत भारत जगात 3रा, जागतिक पेन्शन निर्देशांकात मध्ये भारत 45वा, आशिया उत्पादन निर्देशांकात भारत 6वा आणि ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स मध्ये भारत कितवा आहे? 4था आहे. ओके. पुढे दुसरा प्रश्न, दावोस येथील जागतिक आर्थिक मंचात कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लाईफ सायन्सेस धोरण 2630 चे अनावरण केले आहे? पाहिला गेलं तर तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री होते. तेलंगणा स्थापना 2 जून 2014, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, राजधानी हैदराबाद. तिसरा प्रश्न, रुपये 4775 कोटी खर्चाच्या बेमला नदी सिंचन प्रकल्पाला कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे? पाहिला गेलं तर आपलंच राज्य महाराष्ट्र राज्याने मान्यता दिलेली आहे. प्रकल्प बेमला नदी सिंचन प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यात. फायदा 52.423 हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचनाखाली येणार. पुढे चौथा प्रश्न, मुख्यमंत्री सेहत योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? असा आपल्याला सिंपल आणि साधासा प्रश्न विचारलेला आहे. तो सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचा आणि ताकदीचा असणार आहे. ठीक आहे. आपण जर पाहायला गेलं, याचं उत्तर जर आपण जर अभ्यास केला गेला तर ते पंजाब सरकारने मुख्यमंत्री सेहत योजना सुरू केली आहे. ठीक आहे. पुढे पाहूया आपण पाचवा प्रश्न, भारतीय सशस्त्र दलांनी सादर केलेल्या है ना फेस्ट बॅटल अरे ARRAY मध्ये ब्राह्मोस मिसाईल कोणत्या टप्प्यात समाविष्ट आहे? असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे ब्राह्मोस क्षेपणास्त्र टप्पा जो विचारलाय, याचं उत्तर आहे फायर सपोर्ट फेज. ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. डिटेल पाहूया आपण. भारतीय सशस्त्र दलाने 26 जानेवारी 26 रोजी 77व्या प्रजासत्ताक परेड मध्ये प्रथमच फेस्ट बॅटल अरे ही आधुनिक युद्ध रचना सादर केली. ही युद्ध रचना आधुनिक युद्धातील समन्वय, नियोजन व तंत्रज्ञान जनतेसमोर मांडण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. सहावा प्रश्न, बजाज पुणे ग्रँड टूर 26 विजेतेपद कोणत्या खेळाडूने जिंकले आहे? पाहिला गेलं तर उत्तर आहे ल्यूक मडगवे यांनी फर्स्ट क्रमांक मिळवलेला आहे. लक्षात ठेवा. दुसरा क्रमांक आपण पाहायला गेलं ॲलन कार्टर बेटल्स यांनी मिळवलाय आणि तिसरा क्रमांक यॉर्बेन लॉरीसेन यांनी मिळवलेला आहे. ठीक आहे. इन डिटेल पाहूया आपण. विजेता पहिला क्रमांक ल्यूक मडगवे, ली निंग स्टार संघ न्यूझीलंड, येलो जर्सी विजेता एकूण विजेते, उपविजेता दुसरा क्रमांक ॲलन कार्टर बेटल्स रुझाई इन्शुरन्स विनस्पीड संघ थायलंड, तिसरा क्रमांक यार्बेन लॅरिसेन टॉर्टेलेटो इसोरेक्स संघ बेल्जियम. ठीक आहे. आपण पाहायला गेलं ही जी टूर होती, भारताची पहिली UCI 2.2 दर्जाची आंतरराष्ट्रीय मल्टी स्टेज सायकल शर्यत होती आणि यात ऑलिम्पिकस पात्र ठरणाऱ्या या इतकी मोठी ही होती. म्हणजे ऑलिम्पिक मध्ये पात्र ठरण्यासाठी या स्पर्धेचा सुद्धा उपयोग केला जाणार होता. ठीक आहे. माहित असावं आपल्याला, खूप पॉईंट महत्वाचा आहे. ठीक आहे. म्हणजे जो ल्यूक मडगवे त्याच्यात थोडंसं आणखी खासियत पाहायला गेलं, आणखी 2-3 पॉईंट जर पाहायला गेले, तो चीनच्या ली निंग स्टार सायकलिंग टीमचे प्रतिनिधित्व केले होते. लक्षात ठेवा,
लिनिंग स्टार संघ जो आहे ना तो चीनचा आहे, लक्षात ठेवा. चीनचं त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं होतं. ठीक आहे. पुढं 7वा प्रश्न. भारतेंदू भारतेंदू हरिश्चंद्र जीवन गौरव पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झाला आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. ऑप्शन नंबर 2 ह्याचं उत्तर आहे नमिता गोखले यांना जाहीर झालेला आहे. 8वा प्रश्न. व्हॉइस ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे सर विल्यम मार्क टुली कोणत्या संस्थेचे भारत ब्युरो प्रमुख होते? तर बीबीसीचे प्रमुख होते. तर हा प्रश्न घेण्याचा मूळ उद्देश काय? आपण जर पाहायला गेलं तर यांच्याबद्दल खासियत काय सांगता येईल? सर विल्यम मार्क टुली हे ब्रिटिश पत्रकार व लेखक होते. यांचा जन्म कलकत्ता भारत झाला. भारतीय राजकारण, समाज व इतिहासावर त्यांनी दीर्घकाळ पत्रकारिता केली. त्यांना व्हॉइस ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. बीबीसीचे भारत ब्युरो प्रमुख 1972 ते 94 या काळात होते. भारतातील अनेक ऐतिहासिक निर्णायक संघटनांचे त्यांनी प्रत्यक्ष वर्तनांक केले आहे. पुरस्कार सन्मान 1985 ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर, 2002 नाईटहुड ब्रिटिश पुरस्कार आणि 2005 चा त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. आणि आणखी काही गोष्टी पाहायला गेल्या त्यांच्याबद्दल थोडासा अभ्यास केला. 1975 ची आणीबाणी यांनी खूप मोठी बातमी कव्हर केली होती. 84 ऑपरेशन ब्लू स्टार असेल, 84 इंदिरा गांधी हत्या असेल, 1991 90-91 राजीव गांधी यांची हत्या असेल, 1991 आर्थिक उदारीकरण असेल, 1992 बाबरी मशीद विध्वंस असेल आणि 93चा बॉम्बस्फोट यांनी सर्वात मोठं जो काही कव्हर केला होता भारताच्या पूर्णपणे न्यूजचं खूप मोठं सहकार्य त्यांनी केलं होतं. पुढं 9वा प्रश्न. कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने अलीकडे पट्टेदार वाघासारख्या रंगाच्या फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केले आहे? कोणत्या राज्याचं आहे पाहायला गेलं तर ते चंदीगड राज्याचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. केंद्रशासित प्रदेश चंदीगड त्या राज्याचा फुलपाखरू म्हणून घोषित केलेलं आहे. 10वा प्रश्न. मित्र हो, आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन दरवर्षी कधी साजरे केले जाते? उत्तर पाहायला गेलं याचं उत्तर आहे 24 जानेवारी रोजी साजरे केलं जातं. 11वा प्रश्न. निम्बो सेफ्टी इंडेक्स 26 नुसार जगातील सर्वात सुरक्षित शहर कोणते? उत्तर पाहायला गेलं तर दक्षिण कोरिया. आपल्याला उत्तर जर आपण आपलं उत्तर आहे किंगदाओ. किंगदाओ हे शहर आहे, हे चीन मध्ये आहे, लक्षात ठेवा. चायनामध्ये आहे ते शहराचं नाव आहे. म्हणजे जगातील सर्वात सुरक्षित शहर. आणि भारतातलं पाहायला गेलं तर मंगळूर आहे, लक्षात असू दे. 12वा प्रश्न. पहिला व्यापक वायू प्रदूषण प्रतिबंध कायदा कोणत्या देशाने लागू केला आहे? उत्तर पाहायला गेलं तर दक्षिण कोरियाने लागू केला आहे. 13वा प्रश्न. गुटखा व पान मसाल्यावर पूर्ण बंदी कोणत्या राज्याने घातली आहे? तर उत्तर जर पाहायला गेलं याचं उत्तर आहे ओडिशा राज्याने पूर्णपणे बंदी घातलेली आहे. 14वा प्रश्न मित्र हो, करुणा अभियान कोणत्या राज्य सरकारचा उपक्रम आहे? करुणा अभियान कोणत्या राज्य सरकारचा उपक्रम आहे? तर तो गुजरात राज्याचा आहे. कुठल्या राज्याचा आहे? गुजरात राज्याचा आहे. 15वा प्रश्न. 2025 चा इंदिरा गांधी शांती पुरस्कार कोणाला जाहीर झाला, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर पाहायला गेलं ग्रासा माशेल यांना तो पुरस्कार जाहीर झालेला आहे. 16वा प्रश्न मित्र हो, भारत रंग महोत्सव 26 ची आवृत्ती कितवी आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. त्याचं उत्तर आहे 25वी आवृत्ती आहे, लक्षात असू दे. पुढे 17वा प्रश्न. न्यूझीलंडने भारताच्या पुढील उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर उत्तर पाहायला गेलं मुवानपोई साई यावी यांची नियुक्ती केलेली आहे. ठीक आहे. पुढे 18वा प्रश्न पाहतोय आपण. मित्रांनो, आपण जो रोजचा उपक्रम सुरू केलाय, हा उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे की मराठी विद्यार्थ्यांना परिपूर्ण मदत व्हावी. जो कोण स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी असेल त्याला परिपूर्ण सपोर्ट व्हावा आणि प्रत्येक प्रश्न त्याला मदत व्हावी, या अनुषंगाने रोजचे 20 प्रश्न घेत आहे. जगातील पहिली व्यापक AI सुरक्षा कायदा कोणत्या देशाने मंजूर केला आहे? तर आपण पाहायला गेलं याचं उत्तर आहे दक्षिण कोरियाने मंजूर केलेला आहे. ठीक आहे. 19वा प्रश्न मित्र हो, पाहतोय आपण. भारतातील पहिले एकात्मिक खाजगी उपग्रह उत्पादन युनिट कुठे स्थापन करण्यात आले आहे? तर उत्तर आहे सानंद खोरज, गुजरात मध्ये ते सुरू करण्यात आलेलं आहे. 20वा प्रश्न. राष्ट्रीय उद्योजकता अभियान कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे?
त्याचं उत्तर आहे ग्रामीण विकास मंत्रालयाने सुरू केले आहे. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न, राष्ट्रीय पॅरा ऑलिम्पिक पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप 26 कुठे झाली आहे? मित्रांनो, आजचा प्रश्न आपल्यासाठी ऑप्शन आहे नैनिताल, रुरकी, हरिद्वार, डेहराडून. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचंय, उत्तर काय असणार आहे. आणि मित्र हो, आज आपण इथेच थांबूया. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.